बरेचसे विद्यार्थी हे गव्हर्नमेंट ऍग्रिकल्चर कॉलेज सोडून त्यांचा कल जास्त करून डॉक्टर शरदचंद्र पवार ऍग्रिकल्चर कॉलेजकडे असतो. निश्चित. तर मला त्या कॉलेजबद्दल म्हणजे कॉलेजमधल्या असलेल्या फॅसिलिटीज बद्दल थोडीशी जरा माहिती. डॉक्टर शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयाची स्थापना 2003 मध्ये झालेली. जे 23 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव हा या महाविद्यालयाला आहे. महाविद्यालयामध्ये उच्च शिक्षित स्टाफ आहे. सुखसुविधेचा जर आपण विचार केला तर वर्ल्ड क्लास फॅसिलिटीज आहेत. ऑलिम्पिक दर्जाचा स्विमिंग पूल आहे, हॉकी ग्राउंड आहे, फुटबॉल ग्राउंड आहे. महाविद्यालयाच्याच परिसरामध्ये हॉस्टेल सुविधा, क्रीडांगण सुविधा, क्लासेसची सुविधा, प्रयोगशाळा ह्या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळतील. या महाविद्यालयाचे विद्यार्थी विविध प्रॅक्टिकल्स करतात, जे की आज आपण सर्वांना माहिती आहे. हायड्रोपोनिक टेक्नॉलॉजी आहे, ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी आहे, एरोपोनिक्स आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. या महाविद्यालयामध्ये एकूण 4 अभ्यासक्रम आहेत. एक आहे बीएससी ऍग्रिकल्चर, रेग्युलर बीएससी ऍग्रिकल्चर, तो महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीशी संलग्न आहे. यामध्ये एक दुसरा आहे अभ्यासक्रम 3+1. यामध्ये शेवटचे 6 महिने विद्यार्थी नेदरलँड्स मध्ये असतात. या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन हे महाविद्यालय स्तरावरती केलं जातं. हा शिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाची डिग्री मिळते आणि नेदरलँड्स विद्यापीठाचं सर्टिफिकेट. दुसरा अभ्यासक्रम आहे ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट. हा अभ्यासक्रम संपूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्याला महात्मा फुले कृषी विद्यापीठाची बीएससी ऑनर्स ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट ही पदवी मिळते. 2+2 हा एक कोर्स अजून ऐकलेला आहे, त्याबद्दल 2+2 मॅडम, 2+2 ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट एमबीबीएस पेक्षा महाग. कारण हा अभ्यासक्रम कोण निवडतं? ज्यांची इंडस्ट्री आहे, की ज्यांना पुढे चालून बिझनेसच करायचा. या अभ्यासक्रमाचं वैशिष्ट्य काय? 2 वर्ष बारामतीमध्ये, 2 वर्ष नेदरलँड्सला. तुम्हाला नेदरलँडची पण बॅचलरची डिग्री मिळते, इंडियाची पण महात्मा फुले कृषी विद्यापीठाची बीएससी ऑनर्स ऍग्री बिझनेस मॅनेजमेंटची डिग्री मिळते. नंतर तुम्ही 1 वर्ष नेदरलँड्स मध्ये राहू शकता. सर्च विजा असतो त्यांना. सर्च विजा म्हणजे 1 वर्ष तुम्ही कोणत्या पण युरोपियन कंट्रीमध्ये 23 देश आहेत त्याच्यामध्ये तुम्ही सर्च करू शकता. पण हा जो प्रोग्राम आहे मला वाटतं हा मुलांना एक करिअरची संधी उपलब्ध करून देणारा दिसतोय. अगदी बरोबर. हा कार्यक्रम असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजने मान्य केलेला आहे.